जो ये पुलिस वालों ने आज किया है, he was not a criminal. जैसे आप उनको छुपा कर लेकर गए शीट्स के अंदर। ये पुलिस नहीं, ये आरएसएस के गुंडे, ये दिल्ली पुलिस नहीं, ये आरएसएस के गुंडे। नमस्कार, द उदय निरगुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. तर गेले 21 दिवस जंतर मंतरवर सोनम वांगचुक हे उपोषणाला बसले होते. खरं तर आंदोलन त्याआधी सुरू झालं होतं. सोनम वांगचुक नंतर त्यात जॉईन झाले. अर्थात ते जॉईन झाले याचं एक कारण असं असावं की पहिल्या काही दिवसात त्या आंदोलनाने कुठलंच ट्रॅक्शन किंवा कुठलंच अट्रॅक्शन फारसं निर्माण केलं नाही. त्यामुळे सोनम वांगचुक यांच्यासारखा अतिशय चांगला ब्रँड तयार असताना त्याला ह्या मैदानात का बरं उतरवू नये. आणि मग याच उद्देशाने सोनम वांगचुक यांना या युद्धात उतरवण्यात आलं आणि सोनम वांगचुक हे युद्धाला तयार झाले, उपोषणाला बसले. अर्थात त्यांचा फोकस होता तो नीट नाही, म्हणजे नीट नाही याचा अर्थ नीट परीक्षेतले घोटाळे हा त्यांचा फोकस नव्हता. त्यांचा फोकस होता तो लडाखला स्वतंत्र राज्याची मागणी आणि त्या तदनुषंगित ज्या काही बाबी होत्या त्या. परंतु त्याच्याबरोबर हे उसाच्या गाडीला चिपाडाचं काय ओझं या न्यायानं त्याच्याबरोबर नीटचंही एक गोष्ट लादली गेली आणि मग ती देखील त्यांचीच मागणी बनली आणि ते उपोषणाला बसले. आणि मग सगळ्यांना आठवण झाली जंतर मंतरवरच्या काही वर्षांपूर्वीच्या अण्णांच्या त्या यशस्वी आंदोलनांची. अर्थात अण्णांच्या मागे एक प्रकारची झळाळी होती, ऑनेस्टी ऑफ पर्पज होता. अण्णा किती भाबडे असले, कितीही त्यांच्या आजूबाजूची भूतावळ काय आहे ती दिसत असली तरी देखील अण्णांच्या सचोटीबद्दल कोणी काही शंका घेऊ शकलं नाही. अण्णांच्या मागे ग्राम सुधार विकासाचा एक मोठा प्रकल्प होता. अण्णांनी स्वतःचं एक समर्पित आयुष्य, मिलिटरीतलं जीवन, कुठलाही कुटुंब कबिला मागे नसणं, यादवराव देवळात राहणं राळेगण सिद्धीमध्ये, हे सगळ्या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. या सगळ्यामुळे अण्णांच्या आंदोलनाला एक प्रकारचं अट्रॅक्शन मिळालं, झळाळी मिळाली, मीडिया आली, आंतरराष्ट्रीय मीडिया आली, लेखक, कलावंत, विचारवंत, बॉलिवूड हे सगळे त्यांच्या मागे उभे राहिले. आणि मग प्रत्येकाला असं वाटलं की जंतर मंतरवर आपण उपोषणाला बसलो तर आज का MLA जसा असतो पिक्चर तसा आपल्याकडे आज का अण्णामयही. आणि तशी घाई झालेले अनेक पुण्यात बसलेलेच आहेत, त्याविषयी कधीतरी नंतर बोलू आपण की ज्यांना आजच्या पिढीचा अण्णा व्हायची घाई झालेली आहे. परंतु इकडे सोनम वांगचुक यांना आजचा अण्णा बनवण्याकरता म्हणून, आज का गांधी बनवण्याकरता म्हणून त्यांना ह्या आंदोलनात उतरवण्यात आलं. अर्थात 2 दिवसापूर्वी याचा व्हिडिओ केला त्यावेळेला मी स्पष्ट सांगितलेलं होतं आणि तेव्हा स्पष्ट केलं होतं की सरकार काय करेल तर सरकार हायकोर्टाचे जे निर्देश आहेत ते पाळण्याकरता त्यांच्यावर बंधन असेल आणि ते म्हणजे हायकोर्टाने त्यांच्या तब्येतीची काळजी सरकारनं घ्यावी आणि योग्य ते उपाययोजना करावी असे स्पष्ट निर्देश दिलेले होते. साधारणतः सकाळी 7च्या सुमाराला दिल्ली पोलिसांनी त्या संपूर्ण एरियाला वेढा घातला. अनुराग कुमार हे नवीन पोलीस आयुक्त तिकडे आले आणि त्यांनी या सगळ्याचं प्लॅनिंग केलं असं बोललं जातं. पोलिसांनी 3 टप्प्यात 3 तुकड्या केलेल्या होत्या. त्यातल्या एका तुकडीतले प्लेन क्लॉथवाले होते, त्यांच्या बरोबर मोठ्या मोठ्या पांढऱ्या शीट्स होत्या आणि कोणाला काही कळायच्या आत त्यांनी सोनम वांगचुक यांना उचललं, एका चादरीत लपेटलं आणि ते घेऊन त्यांना ताबडतोब एका ॲम्ब्युलन्समध्ये नेण्यात आलं. अर्थात कार्यस्थळी काही राडा होऊ नये, काही गडबड होऊ नये म्हणून रॅपिड ऍक्शन फोर्स तिकडे डिप्लॉय केलेली होती. CRPFचे जवान तैनात होते. त्यामुळे त्यांनी ती परिस्थिती अत्यंत संयमाने आणि कुशलतेने हाताळली. आणि त्यानंतर दिल्ली पोलिसांनी जंतर मंतर ते सफदरजंग अस्पताल हा जो रस्ता आहे तो एक प्रकारे ग्रीन कॉरिडॉर सकाळी केला आणि त्यातून त्यांची रवानगी सफदरजंग हॉस्पिटलमध्ये करण्यात आली. अर्थात मौका वारदात पे मौके के हिरो जो है अभिजित थिपके हे काही हजर नव्हते. त्यामुळे त्यांनी आल्यानंतर त्याचं एक फार मोठं भांडवल करायचा प्रयत्न केला. मी सुद्धा आता उपोषणाला बसणार आहे वगैरे अशा सगळ्या त्यांनी गोष्टी केल्या. पण मग प्रश्न असा पडतो की 21 दिवस तुम्हाला उपोषणाला बसायला कोणी थांबवलं होतं? नाही, पण आम्ही थांबलो याचं कारण बाहेरची अरेंजमेंट सगळी बघायची होती, मीडिया मॅनेजमेंट करायची होती, गर्दीचं नियंत्रण करायचं होतं, बाकी सगळ्या गोष्टी होत्या. त्याच्यामुळे अभिजित थिपके आज तिकडे आतापर्यंत तिकडे बसलेले नव्हते. पण आता यानंतर ते बसतील असं त्यांनी जाहीर केलं असलं तरी पोलिसांनी मात्र जंतर मंतर क्लिअर करायला सुरुवात केली आणि हा कार्यक्रम तुम्ही बघत असेपर्यंत तो सगळा भाग साफ
क्लिअर झालेला असेल, ही आत्ताची वस्तुस्थिती आहे. ही या घटनेची चक्षुर्वैक्ष सत्य गोष्ट मला तिथल्या पत्रकारांनी सांगितली, ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ती काही दृश्य सुद्धा तुम्ही मध्ये मध्ये बघत असाल, ती दृश्य आणि जे मी त्याच्यावर भाष्य करतोय त्याच्यात ताळमेळ एव्हाना आपल्या लक्षात आलेला असेल. अर्थात पोलीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुंड आहेत वगैरे अशी काही मुक्ताफळं अभिजित दिपकेनी या ठिकाणी उच्चारलेली आहेत. ये पुलिस नहीं, ये आरएसएस के गुंडे, ये दिल्ली पुलिस नहीं, ये आरएसएस के गुंडे. त्याला किती महत्व द्यायचं हे तुमच्यावर आहे, फक्त मी ती तुमच्यापर्यंत पोहोचवली इतकंच. आता जी चर्चा महत्वाची करायची आहे ती म्हणजे ज्या व्यक्तीला पोलिसांनी आता उपचारासाठी हायकोर्टाच्या आदेशावरनं ऍडमिट केलेलं आहे त्या सोनम वांगचुक यांच्याबद्दल. कारण सोनम वांगचुक यांच्याबद्दल इतकं गूढ असं आहे की हा एक गूढ बंगाली बाबासारखंच आहे असं मला वाटायला लागलं. सोनम वांगचुक यांच्याबद्दल इतका अपप्रचार पद्धतशीररित्या आपल्याकडे रुजवलेला आहे तुम्हाला सांगतो. मला परवा मॉर्निंग वॉकला एकाने थांबवलं आणि सांगितलं की अहो तुम्ही असे काय व्हिडिओ करता, ते सोनम वांगचुक किती गरीब कुटुंबातनं आलेले आहेत आणि त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड तुम्ही बघा, अतिशय हातावर पोट वगैरे असं एक वेळचं जेवण वगैरे असं काही नाहीये. तुम्हाला मी सांगतो हा शुद्ध प्रचार आहे. सोनम वांगचुक अच्छे खाते पिते अमीर खानदान से है. त्यांचे वडील राजकारणात होते, काँग्रेसचे आमदार होते, पुढे जम्मू अँड काश्मीरमध्ये मंत्री होते, त्यामुळे ही इज फ्रॉम एक्स्ट्रीमली वेल टू डू फॅमिली. त्यांच्या माझी जर माहिती बरोबर असेल तर काही हॉटेल उद्योगांमध्ये पण त्यांच्या कुटुंबातल्या काही लोकांची पार्टनरशिप आहे असं मला तिकडे एका हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्टवर काम करताना लोकांनी सांगितलेलं होतं. अर्थात मी ते व्हेरीफाय केलेलं नाही, त्यामुळे ते मी जास्त ठासून असं सांगत नाही, पण इट्स अ व्हेरी वेल ऑफ फॅमिली एवढं लक्षात ठेवा. दुसरी एक गोष्ट म्हणजे त्यांचं आयुष्य असं फार संघर्षाने भरलेलं, म्हणजे दिव्याखाली बसून अभ्यास केलाय वगैरे असं काही नाहीये तुम्हाला मी सांगतो. दुसरा एक असंच एक त्यांच्याबद्दलचं गारुड पसरलंय की ते IITचे टॉपर आहेत, IITतला रँचो वगैरे असं अजिबात नाही. IITचं तोंडही त्यांनी पाहिलेलं नाही आणि IITची एंट्रन्स त्यांनी कधी आयुष्यात क्रॅक केलेली नाही. श्रीनगर मधल्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री त्यांच्याकडे आहे, बहुधा बीटेक किंवा एमटेकची डिग्री त्यांच्याकडे आहे. याच्या पलीकडे त्यांच्याकडे कुठलीही डिग्री नाही. त्याच्यानंतर त्यांच्या नावावर म्हणे बरीच 300-400 पेटंट वगैरे आहेत. मला जर एकदा तरी दाखवा तरी कोणती पेटंट आहेत, म्हणजे मला कळेल तरी ते किती मोठे सायंटिस्ट आहेत. ज्या आईस तुपाबद्दल त्यांच्याबद्दल बोललं जातं त्याचा शोध तर 1980 मध्ये त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला सांगतो, चेवांग नॉर्फेल असं त्यांचं नाव आहे. त्या चेवांग नॉर्फेल लावला होता. त्याचं क्रेडिट हे या व्यक्तीला द्यायची, सोनम वांगचुक यांना द्यायची काही गरज नाहीये. कुठलंही पेटंट त्यांच्या नावावर नाही, कुठलंही सायंटिफिक रेव्होल्युशनरी प्रोडक्ट त्यांनी काही केलेलं नाहीये. ही वस्तुस्थिती आहे आणि हे तुम्ही ध्यानात घ्या. त्यांचं गरिबीचं बॅकग्राऊंड नाही, त्यांचा जीवन प्रवास बालपण अतिशय खडतर वगैरे गेलं, हे धादांत असत्य आहे. तुमच्या मनामध्ये कणव निर्माण करावी आणि एक पर्स्पेक्टिव्ह तुमच्या मनात त्यांच्याबद्दल यावा याच्याकरता परफेक्ट ब्रँडिंग केलेलं आहे त्यांच्या नावाचं. हा, आणि आणखीन एक म्हणजे 3 इडियट मधला जो रँचो आहे काय फुनसुक वांगडू, तो फुनसुक वांगडू यांच्यापासून प्रेरित करून केलेलं आहे असं जे कथ्य पसरवलं गेलं ते देखील काही तितकंसं खरं नाही. हे स्वतः दस्तूरखुद्द आमिर खान यांनी आत्ता जाहीर केलंय. अर्थात ते आत्ता का केलं हे काही मला कळत नाही. बहुधा काही उपरती नावाची एक गोष्ट असते ती आयुष्यात झाली असावी. हा देश आता अनेकांना सुरक्षित वाटायला लागलेला आहे, त्याच्यामुळे सुद्धा असं वाटत असावं की आपण आता बोलू शकतो. 2 संस्था मात्र या व्यक्तीने स्थापन केल्या आणि त्यांचं जे कार्य आहे त्याचं क्रेडिट त्यांना पूर्णपणे मिळायला पाहिजे. याचा अर्थ फारच तो फालतू इसमय वगैरे असं अजिबात मला म्हणायचं नाही. ते पर्यावरणाचे अतिशय उत्तम अभ्यासक आहेत. लडाखच्या पर्यावरणाच्या प्रश्नाविषयी त्यांची कळकळ जी आहे ती कळकळ त्यांनी अनेकदा व्यक्त केलेली आहे. त्यांचा अतिशय चांगला अभ्यास आहे, त्याकरता त्यांनी चांगली जनजागृती केलेली आहे. आणि हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव्ह अशा नावाची त्यांची जी एक संस्था आहे आणि दुसरी स्टुडंट मुवमेंट फॉर कल्चरल अशा नावाची जी एक संस्था आहे, त्या दोन्ही संस्था उभ्या केलेल्या आहेत. त्याचं जे काही श्रेय अपश्रेय आहे ते त्यांना द्यायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की निरगुडकर का तुम्ही असे दूषित यांनी अपश्रेय शब्द वापरता. अपश्रेय मी अशा करता शब्द वापरतो कारण या संस्थांना फॉरेनकडून प्रचंड फंडिंग मिळतं आणि ते FCRAच्या कचाट्यात सापडलेलं आहे आणि त्याच्यामुळे सप्टेंबर 2025 मध्ये यांचं लायसन्स रद्द झालेलं आहे. तेव्हा आपल्या लक्षात आलं असेल की ही जी व्यक्ती आहे ती व्यक्ती एक प्रकारे कथ्याचा राजा ज्याला आपण म्हणतो तशी ती व्यक्ती म्हणजे कथ्याचा राजा आहे.
अर्थात ते आता आंदोलनाला बसले, कॉक्रोच पार्टी आंदोलनाला बसली, त्याच्यावर माझा काहीच आक्षेप नाही, कोणीच आक्षेप घेऊ शकत नाही. हा देश लोकशाही देश आहे. या देशात उद्या तुम्ही आणि मी दोघं चौघं ठरवलं की आपण आपापल्या गावात लोकशाही पद्धतीनं आंदोलनाला बसू शकतो आणि आंदोलनाला बसल्यानंतर तुमचा जो काही वैयक्तिक वकुबा आहे, तुमचे नातेवाईक असतील, सोसायटीतली मंडळी असतील, मित्रपरिवार असतील, 100-200 माणसं तर सामान्य माणसासाठी सुद्धा जमा होतात. तसंच जर एखादा सेलिब्रिटी असेल तर 1000-1500 लोक जमा होतात. तेवढीच लोक या आंदोलनाला जंतर मंतरवर आलेली होती. अण्णांच्या वेळेला उसळलेला जनसागर, मिळालेलं समर्थन याचा सुतराम लवलेश या सगळ्या आंदोलनात होता. त्याला एक जी धग ऊर्जा जाणवत होती, ती ऊर्जा सुद्धा अजिबात इकडे जाणवत नव्हती. अण्णा की रसोई जशी होती तशी इकडे सोनम की रसोई सुरू झाली होती आणि त्याबद्दल तीव्र नाराजी सोनम वांगचुक यांनी व्यक्त केली होती की अरे तुम्ही सगळे पुख्खे झोडताय, किमान माझ्याबरोबर एक सिंबॉलिक तरी एक दिवसाचं उपोषण करा. अर्थात काही अभिनेत्यांनी घरी बसून उपोषणाला सुरुवात केली होती किंवा सुरुवात करणार होते एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण, त्याविषयी मी नंतर कधीतरी बोलेन. परंतु मला सांगायचे असं आहे की या देशामध्ये लोकशाही असल्यामुळे कोणीही कुठल्याही गोष्टी करता, तुम्हाला सांगतो, कुठल्याही गोष्टी करता आंदोलन करू शकतो, काही मागणी असू शकते. उद्या एखाद्या शाळेतले विद्यार्थी उपोषणाला बसू शकतात, आंदोलनाला बसू शकतात आणि सांगतात की आम्हाला ओपन बुक एक्झाम पाहिजे, आम्हाला पेपर 2 दिवस आधी मिळाले पाहिजेत, आम्ही ते पेपर आधी बघणार, आमच्या शिक्षकांकडनं त्याची उत्तरं लिहून घेणार आणि मग ती परीक्षेत लिहिणार, असंही ते सांगू शकतात. किंवा आपले जवान, सीमेवरचे जवान, ते उपोषणाला बसू शकतात, ते आंदोलन करू शकतात की आम्हाला अमुक एकच चीफ ऑफ आर्मी पाहिजे, आम्ही सरकारने दिलेला चीफ ऑफ आर्मी स्वीकारणार नाही, अशी मागणी ते करू शकतात. तशीच ही एक मागणी होती की आम्हाला अमुक एक व्यक्तीचा राजीनामा पाहिजे आणि अरविंद केजरीवाल यांनी तर सांगितलं की आता यापुढे आम्ही आंदोलन थांबवणारच नाही. त्या आंदोलनाची परिणिती कशात आहे, तर सोनम वांगचुक यांना एज्युकेशन मिनिस्टर केलं पाहिजे, अशी हास्यास्पद, बालिश आणि ही व्यक्ती एका राज्याचा मुख्यमंत्री होती. तुम्ही विचार करा, काय म्हणजे दिवाळं निघावं ते किती निघावं लोकशाहीचं, ते तुम्हाला या वक्तव्यातून दिसेल. आपल्याकडे अनेक लोक उपोषणाला बसतात. इरोम शर्मिला बसल्या होत्या, 16 वर्ष उपोषणाला बसल्या होत्या त्या. नाकातून त्यांना इसेन्शियल लिक्विड्स होती ती फक्त दिली जायची, पण त्यांची कुठलीही धूप त्यावेळेच्या मनमोहन सिंग सरकारने घेतलेली नव्हती. पण त्यावेळी मनमोहन सिंग सरकार हे खूप संवेदनशील असं सरकार होतं. 16 वर्ष त्यांनी कोणाची दखल घेतली नाही, त्याबद्दल काही फारशी चर्चा होत नाही. आणि इकडे मात्र 20व्या दिवशी पहाटे सकाळी हायकोर्टाच्या आदेशावरनं जर त्यांना सोनम वांगचुक यांना उचलण्यात आलं, तर मात्र हे सरकार कायमचं असंवेदनशील, निष्ठुर, क्रूर असं जे काही आहे. आणि हे सगळी सर्टिफिकेट्स कोण देत आहेत, तर ही सर्टिफिकेट वाटण्याला तिकडे फार 2 मोठी माणसं आली होती. त्यातल्या एकाचं नाव मी सांगतो, ते म्हणजे कुणाल कामरा. दुसरा कोण ते तुम्ही फाइंड आउट करा. ये जो सरकार है, ये जो कर रही है, ये बहुत सालों से कर रही है और हमने देखा है कि ये लोग बस सीता के पति का नाम ले लेके नीता के पति का काम कर रहे हैं. आपल्या देशात 2014 पासून जी एक राजकीय कूच बदलली आहे ना, ती अनेकांना अजूनही स्वीकारता येत नाहीये. अजूनही लोकांना हे पचवता आलेलं नाहीये की निवडणुका या लोकशाही मार्गाने जिंकण्यात आलेल्या आहेत. ते ईव्हीएम मध्ये घोटाळा शोधतात, ते SIR मध्ये घोटाळा शोधतात. अनेक ठिकाणी पराभव झाल्यानंतर सुद्धा पराभव खुलेपणानं स्वीकारायची दानत सुद्धा नाही. म्हणून तर ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला होता. त्याविरुद्ध विरोधी पक्षांनी एक चकार सुद्धा शब्द उच्चारला नव्हता. हे काय दुर्दैव आहे मला तुम्ही सांगा. या सगळ्या प्रकारातून सर्वसामान्य प्रेक्षकांनी नेमका काय बोध घ्यायचा. माझ्या डोक्यात एक 4-5 पॉइंट आलेत, ते तुमच्या समोर मांडतो, बघा तुम्हाला कसे वाटतायत. पहिली गोष्ट, PR एजन्सीच्या माध्यमातून ब्रँडिंग एक्सरसाइज करून ज्यांची इमेज घडवण्याकरता म्हणून काही हिरोज निर्माण केले जातात ना, अशा माणसांपासून लोकशाहीमध्ये आता सावध राहायला आपण शिकलं पाहिजे. दुसरी गोष्ट, सोनम वांगचुक यांच्या ज्या 2 संस्था आहेत त्याच्यामध्ये FCRAच्या रेग्युलेशनचं फार मोठ्या प्रमाणात व्हायोलेशन झालेलं आहे, म्हणून त्यांचं लायसन्स रद्द झालंय. त्यांचा जो या सरकारवरचा तळतळाट आहे, राग आहे, तो मी काही फार गैर म्हणणार नाही. स्वतःच्या संस्थेचं फॉरेन फंडिंग बंद झाल्यानंतर ऑक्सिजन बंद झालेला आहे त्यांचा,
पण त्यांना फॉरेन फंडिंग नेमकं कशाकरता मिळत होतं, त्याच्या बदल्यात ते काय करत होते हे मात्र पुढे आलेलं नाही. गैरमार्गाने पैसे मात्र येत होते आणि ते आलेले पैसे त्यांच्या प्रायव्हेट अकाउंटला ट्रान्सफर केले जात होते. जर सामाजिक कामासाठी, एज्युकेशनसाठी, एम्प्लॉयमेंटसाठी तिकडे पैसे येत असतील, तरी तुमच्या खासगी अकाउंटला जाऊन काय करत होते, याचं उत्तर सोनम वांगचुक यांच्यासारखे प्रतिगांधी जे निर्माण केले गेलेले आहेत, ते प्रतिगांधी काही देऊ शकत नाहीयेत. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तिकडच्या 2 हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट्सच्या कंपन्यांचा मी जेव्हा संचालक होतो, तेव्हा अनेकदा चोटकला किंवा निम्मो बाजगोला मी जायचो. तेव्हा तिथल्या स्थानिक सहकाऱ्यांशी, स्थानिक गावकऱ्यांशी मी बोलायचो की बाबा हे काय सोनम वांगचुक हे आहे, त्यांची काय ती शाळा वगैरे सगळं. मला फारच त्यांच्याविषयी एक आकर्षण मीडियातनं सगळं तयार झालं होतं. तेव्हा लोकांनी मला तिथे भलतीच गोष्ट सांगितली आणि त्यांनी ते पण सांगितलं की आई स्तूप वगैरे याचा शोध त्यांनी नाही लावला. तो 1980 पासून आपल्याकडे आहे, भाग क्रमांक 1. आणि दुसरी गोष्ट त्यांनी सर्वात महत्वाची सांगितली, ती म्हणजे त्या शाळेची जी जमीन आहे, ती जमीन सुद्धा वादग्रस्त आहे. ती जमीन एक प्रकारे ढापलेली आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. असा दावा तिथल्या काही लोकांनी माझ्याकडे स्पष्ट शब्दात बोलताना केला होता. त्यामुळे त्यांच्याविषयी फार आदरानं बोललं जातंय तिकडे, असं काही समजायचं कारण नाहीये. मीडियामध्ये मात्र त्यांना आदराने अत्यंत बोलावलं जातं. अनेक ठिकाणी अवॉर्ड फंक्शनला बोललं होतं. थिंकर, ग्लोबल थिंक टँकच्या काही समिट्स होतात त्याच्यात बोललं होतं. कारण त्यांच्या मागे रमन मॅग्सेसे अवॉर्डची एक झळाळी आपल्याकडे आहे. मला तर ना रमन मॅग्सेसे अवॉर्ड मिळालेल्या प्रत्येकाविषयीच मग शंका यायला लागते की ही अवॉर्ड एखाद्या व्यक्तीला असा गाजवायचा, मोठा करायचा आणि विंगेत उभा करून ठेवायचा, की वेळ येईल तेव्हा छू म्हणायचं आणि मोदी सरकारवर सोडायचं. अशा प्रकारची काही रचना आंतरराष्ट्रीय कट आहे की काय, असं वाटण्या इतपत आता ही यादी मोठी होत चाललेली आहे. अत्यंत महत्वाची गोष्ट जी पुढे आलेली आहे ती म्हणजे परदेशातून, विशेषतः पाकिस्तानमधून ज्या काही टेरर मुवमेंट व्हायच्या, त्यांचे पॅसेजेस या संस्थेच्या काही मार्फत पुरवले जात होते का, अशी शंका व्यक्त केली गेली आहे. अर्थात हे काही सगळं सिद्ध झालंय असं मला म्हणायचं नाहीये, परंतु अशा प्रकारची शंका सुद्धा घेतली जाणं ही पण चिंतेची बाब आहे आणि ती त्या संस्थांच्या बाबतीत घेतली गेलेली होती, ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला माहिती आहे गिलगिट बाल्टिस्तान, स्कुर्डू हा सगळा भाग हा भारताचा भूभाग आहे, जो पाक ऑक्युपाईड काश्मीर म्हणून आता ओळखला जातो. अर्थात गिलगिट बाल्टिस्तानचं ऍडमिनिस्ट्रेशन वेगळं आणि या भागाचं ऍडमिनिस्ट्रेशन वेगळं. कदाचित त्याविषयी कधीतरी आपण सांगितलं कॉमेंटमध्ये, तर मी तो एक व्हिडिओ कधीतरी बनवीन. पण गिलगिट बाल्टिस्तानमध्ये ज्या पद्धतीचं ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्याचं कौतुक एकदा या वांगचुक महाशयांनी त्यांच्या एका भाषणात केलं होतं, त्यांच्या काही वक्तव्यांमध्ये, विचारांमध्ये केलेलं होतं. म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीर विषयी यांना एवढं आकर्षण. एवढंच काय, तर आपले जे गोरखा जवान तळ हातावर शीर घेऊन तिकडे गलवानमध्ये म्हणा, पँगॉंग लेकच्या आसपास म्हणा, हे चीनी सैन्याबरोबर लढतायत. तर हा माणूस नॅरेटिव्ह काय पसरवतो की गोरखा भारताची नोकरी सोडून आता चीनच्या नोकरीला जात आहेत. मला सांगा, यांचं कुठलं वक्तव्य देशप्रेमाचं आहे असं घ्यायचं? त्यांच्या आंदोलनाच्या आडून हिंदू देवदेवतांविषयीची काही आक्षेपार्ह मतं व्यक्त होण्याचं प्रमाण अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात आलं होतं. मागे लडाखच्या पर्यावरणाबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती. ते तिथे आंदोलनाला बसले, पण त्याची परिणती पीसफुल म्हणता म्हणता 4 जणांच्या मृत्यूमध्ये झाली होती. प्रचंड जाळपोळ, दगडफेक अशा बऱ्याच गोष्टी तिकडे घडलेल्या होत्या, नासधूस झाली होती. हे नेमकं कशाचं लक्षण आहे? अशाच गोष्टी यांना 20 जुलैला इकडे करायच्या होत्या. अर्थात आता हॉस्पिटलमधून त्यांना सोडणं काही शक्यच नाही आहे. त्यामुळे त्या 20 जुलैच्या आंदोलनाचं नेमकं काय होणार आहे हेच मला कळत नाही. परंतु अशा प्रकारे लोकांमध्ये एक प्रकारचा अनाठायी असंतोष माजवून सत्ता ही लोकशाहीच्या माध्यमातून ताब्यात घेता येत नाही म्हटल्यानंतर एका वेगळ्या पद्धतीनं त्याला काही रंग देणं आणि ते सगळं जेन झी मुवमेंटच्या नावाखाली श्रीलंकेप्रमाणे, बांगलादेशप्रमाणे किंवा नेपाळ मध्ये जसं झालं तसं स्वतःच्या ताब्यात घ्यायला बघणं आणि त्यातून या देशाची नासधूस व्हावी, संसद उद्ध्वस्त व्हावी, पंतप्रधानाच्या घरावर हल्ला व्हावा, असल्या गोष्टी ओपनली जर तुम्ही बोलायला लागलात तर तुमचा काय सत्कार करायचा मला सांगा? तेव्हा झाली तेवढी शोभा पुरेशी आहे असं मला वाटतं. सोनम वांगचुक यांच्याबद्दलची आता ही जी एक प्रकारे काय म्हणू आपण श्वेतपत्रिका काढली आहे ती अर्धवट आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही
त्यात भर घालू शकता. तुमच्याकडे करायची जास्त माहिती या संदर्भात असू शकते, ती जरूर लिहा. सोनम वांगचूक यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये अनादर अजिबात नाही. त्यांनी पर्यावरणाचा अतिशय चांगला अभ्यास केलेला आहे. त्यांनी पर्यावरणाच्या संदर्भामध्ये काही महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. पण या सगळ्याचं फलित जर तुम्ही या देशामध्ये अराजकता माजवायला करणार असाल आणि इफ यू आर बिकमिंग ए कॉन्ड्युइट or a handler of those foreign elements which want to destabilize this country, then I'm afraid you need to be put into your place. तुम्हाला तुमची जागा दाखवून द्यावी लागेल आणि ती जागा दाखवण्याकरताच तुमच्या सूचनांवरनं मी हा कार्यक्रम केला आणि हा कार्यक्रम करायला एक तात्कालिक कारण असं घडलं की आज सकाळी जंतर मंतरवर मोठी कारवाई झाली आणि तिकडे हायकोर्टाच्या आदेशावरनंही कारवाई झाली आणि सोनम वांगचूक यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे. मी त्यांच्या तब्येतीला प्रकृतीला आराम चिंततो आणि लवकरात लवकर ते बरे व्हावेत आणि देशसेवेत रुजू व्हावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर सांगा. अशा प्रकारचे नवनवीन विषय घेण्यासाठी आम्हाला खाली कॉमेंट बॉक्समध्ये सूचित करा. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, पाहायला विसरू नका. द उदय निरगुडकर शो.